शिवलीलामृतसार 15व्या अध्यायातील नित्यपाठाच्या 42व्या. ओम नमोजी शिवा परिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा मायाचक्रचाळका अविनाशा आनंतवेशा जगत्पते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकष्टे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हस्य करुण भलत्यामीशे घडो शिवस्मरण न कळता परिसलोहा लागून झगटता सुवर्ण करीतसे न कळत प्राशितामृत अमरकाया होत यथार्थ औषधनेणता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय मंगलधामा निजजनतारक आत्मा रामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा नामातीता हिमाचलसुता मनरंजना स्कंदजनका शफरी ध्वजदहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा घोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धराधनेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणासी परोपरी सर्वदा वर्णिती आम्नाय न कळे तुझे आदी मध्यावसान आपणची सर्व कर्ता कारण कोठे प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिकाम जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटसी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालिसी सदाशिव ही अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी हौनितारी तरांते बहुत शास्त्र वक्ते नर प्रायश्चित्तांचे करिताम विचार परी शिवनाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्त आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापापद्रुमणी कुंतना मदमत्सर कानन दहना निरंजना भवहारका हिमाद्रिजा माता गंगाधरा सुहास्यवदना कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोषशमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानवदमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वीधरेंद्र नंदिनीवरा त्रिपुरमर्दना कैलासविहारा तुझा लीला विचित्र कोटिभानुतेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता त्रयी मूर्ते परमानंदा परमपवित्रा परात्परा पंचदशनेत्रा पशुपते पयः फेनगात्रा परममंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तू वंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रति अगाध नीती कथिलीस जय जय भस्मोद्धुलितांगा योगिध्येया भक्तभवभंगा सकल जन आराध्यलिंगा नेईवेगी तुझपासी जेथे नाही शिवाचे नाम तो धीक ग्राम धीक आश्रम धीक गृह पुर उत्तम आणि दानधर्मा धिक्कार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कायचा जन्म मृत्यू संसार ज्यासी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकले कळी काळा जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियांचे चित्त विषयी गुंते अहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे काम गज विदारक पंचानना क्रोध जलद प्रभंजना लोभांधकार चंडकीरणा
धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृशाना धंबन भेदका सहस्त्रनयना लोभ महासागर शोषणा आगस्त्य महार मुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमागम वंद्या दीनोद्धारा रुंडमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे धन्य धन्य तेची जन जे शिवभंजनी पारायण सदाशिव लीलामृत पठन किंवा श्रवण करीती पये सूत सांगे शौनकादिकान प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण त्यासी वंदिती शक्रद्रुहिण केवळ तयांचे घेता दर्शन तरती जन तत्काळ ब्रह्मनादी चारवर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि तरुण यही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अणुमात्र ते अत्यंत जाणुनी अपवित्र लेईले नाना वस्त्रालंकार तरी केवळ प्रेतची जरी भक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे शिव शिव म्हणता वाचे मूळ न राहे पापाचे ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव ज्यासी वंदिती कमलोद्भव गजास्य इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादी कंद विश्वंभर दयाब्धी जो पंचमुख पंचदश नयन भार्गव वरद भक्तजीवन अघोर भस्मासुरमर्दन भेदातीत भूतपती तो तू स्वजन भद्रकारका संकट रक्षिसी भोळे भाविका ऐसी कीर्ती आलोलिका गाजतसे ब्रह्मांडी म्हणून भावे तुझ लागून शरण निघालो असे मी दीन तरी या संकटातून काढुनी पूर्ण संरक्षी. नित्यपाठाच्या 42व्या समाप्त.